Good morning. Myself Tejasvi Jadhav, Instructor of Employability Skill, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ. आजचा आपला टॉपिक आहे बेसिक्स ऑफ कम्प्युटर. या टॉपिक मध्ये आपण दोन मुद्दे शिकणार आहोत. पहिला म्हणजे संगणकाचे विविध भाग आणि दुसरा म्हणजे या विविध भागांचे कार्य. आज पहिला आपण समजून घेऊया संगणक म्हणजेच काय. संगणक म्हणजेच काय? संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर किंवा प्रोसेस करू शकतो. संगणक हा दोन गोष्टींचा मिळून बनलेला आहे. संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन गोष्टींचा मिळून बनलेला आहे. संगणकाचे सामान्यतः दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजेच किंवा पहिला प्रकार म्हणजे डेस्कटॉप कम्प्युटर आणि दुसरा प्रकार म्हणजे लॅपटॉप कम्प्युटर. तर दोघांमध्ये फरक काय आहे? डेस्कटॉप कम्प्युटर म्हणजेच काय? डेस्क किंवा टेबलवर ठेवला गेलेला संगणक म्हणजेच डेस्कटॉप संगणक. या संगणकाला पॉवर बॅकअपची गरज असते, सप्लायची गरज असते. दुसरा प्रकार आहे लॅपटॉप कम्प्युटर. लॅपटॉप कम्प्युटर हा आकाराने डेस्कटॉप कम्प्युटर पेक्षा लहान असतो व तो कॅरी करण्यासाठी इझी असतो. याला सहसा पॉवर बॅकअपची गरज नसते. ह्याला पॉवर बॅकअप ऑलरेडी अवेलेबल असते. हे झाले संगणकाचे दोन भाग. या दोन प्रकारांमध्ये कोणकोणते भाग येतात? तर पहिला येतो डेस्कटॉप कम्प्युटर. डेस्कटॉप कम्प्युटर मध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, त्याच्यानंतर मॉनिटर या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तर लॅपटॉप कम्प्युटर मध्ये ट्रॅकपॅड, मॉनिटर, स्क्रीन आणि कीबोर्ड या गोष्टी अवेलेबल असतात. हे झाले कम्प्युटरचे दोन प्रकार. आता या प्रकारांमध्ये येणाऱ्या भागांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊया. कम्प्युटर तीन भागांवर डिपेंड असतो. मोस्टली कम्प्युटर डिपेंड्स ऑन 3 पार्ट्स. पहिला येतो इनपुट युनिट. इनपुट युनिट सेकंड येतो आउटपुट युनिट आणि तिसरा येतो कंट्रोल युनिट म्हणजे सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. इनपुट युनिट म्हणजेच काय? कम्प्युटरच्या अंतर्गत असणारे कम्प्युटरचे भाग. जेव्हा आपण कीबोर्ड, माऊस यांचा वापर करून कम्प्युटरला वेगवेगळ्या कमांड्स देतो. कीबोर्डने टाईप केल्यानंतर कम्प्युटरच्या आत दिसतं किंवा माऊसने क्लिक केल्यानंतर तो कर्सर कम्प्युटरच्या आत दिसतो. त्याला कम्प्युटरचे इनपुट युनिट असं बोलतात. इनपुट मध्ये कीबोर्डचा वापर. कीबोर्डचा वापर कशासाठी केला जातो? तर कीबोर्ड मजकूर टाईप करण्यासाठी वापरले जाते. दुसरं साधन होतं माऊस. माऊसचा वापर कशासाठी? माऊसने कीबोर्ड स्क्रीनवरील एखाद्या नावावर किंवा आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ती फाईल किंवा तो आयकॉन ओपन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तिसरं येतं स्कॅनर. स्कॅनरचा उपयोग कशाला केला जातो? तर स्कॅनरने आपण आपला एखादा फोटो किंवा माहिती स्कॅन करून ती कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. हे झाले कम्प्युटरचे इनपुट युनिट. दुसरा भाग येतो सीपीयू. सीपीयू म्हणजेच काय? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच काय? मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र. कम्प्युटरची प्रक्रिया करणारा केंद्र म्हणजे सीपीयू. सीपीयू मध्ये दोन भाग असतात. पहिला म्हणजे एएलयू, अरिथमेटिक लॉजिकल युनिट आणि दुसरा म्हणजे कंट्रोल युनिट. जेव्हा आपण संगणकाला इनपुटद्वारे कमांड्स देतो त्या कमांड्स मेमरी युनिटला सेंड केल्या जातात. मेमरी युनिट्स त्या कमांड सीपीयू मधील एएलयू कडे सेंड करते. एएलयूचं कार्य काय? तर ज्या मेमरी कडून कमांड्स आल्या त्यांना एक तर अरिथमेटिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं किंवा लॉजिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं. अरिथमेटिक आणि लॉजिकल म्हणजेच काय? तर आलेल्या कमांड्सला मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा प्लस मायनस अशा भागांमध्ये डिवाइड करणं. आणि लॉजिकल म्हणजेच काय? वेग तर्क लावणे. अँड ऑर कंडिशन या कंडिशन अप्लाय करणे. त्यानंतर सीपीयूच्या दुसऱ्या भागाचं कार्य काय? कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटचा अर्थच काय होतो? तर नियंत्रण केंद्र. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. नियंत्रण केंद्र म्हणजेच काय? संगणकामध्ये जेवढी काही माहिती असेल किंवा जेवढी काही प्रोसेस असेल त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य किंवा काम कोणाचे असते? तर ते कंट्रोल युनिटचे असते. हा झाला संगणकाचा दुसरा भाग. तिसरा भाग येतो तो म्हणजेच आउटपुट युनिट. आउटपुट युनिट म्हणजेच काय? तर कम्प्युटरचे बाह्यगत असणारे कम्प्युटरचे भाग. जेव्हा आपण कम्प्युटरला एखादी कमांड देतो, टाईप करतो, ती ज्याच्यावर असणारे कम्प्युटरचे भाग. जेव्हा आपण कम्प्युटरला एखादी कमांड देतो, टाईप करतो, ती ज्याच्यावर दिसते त्या स्क्रीनवर दिसते तो मॉनिटर म्हणजे कम्प्युटरचा आउटपुट युनिट किंवा आउटपुट एकक असं बोललं जातं. त्यामध्ये मॉडेम, मॉनिटर, प्रिंटर या गोष्टींचा समावेश होतो. मॉनिटर म्हणजेच काय? टीव्ही सारखी दिसणारी स्क्रीन ज्यावर आपण टाईप केलेला रिझल्ट दिसतो त्याला मॉनिटर असं बोललं जातं. दुसरा प्रिंटर. प्रिंटरचा उपयोग कशासाठी केला जातो? तर प्रिंटर मध्ये जेव्हा आपण एखादी फाईल स्टोअर केली असते त्या फाईलचे आपल्याला छायाचित्र पाहिजे असतील, प्रिंट पाहिजे असतील तर प्रिंटरचा उपयोग केला जातो.
आणि तिसरा प्रकार म्हणजेच काय तर मॉडेम. मॉडेम म्हणजेच काय, इंटरनेटद्वारे आपल्याला संगणकामधून कोणती माहिती पाहिजे असेल तर मॉडेमचा वापर केला जातो. हे झाले संगणकाचे 3 भाग. तर आजच्या धड्यामध्ये आपण काय शिकलो तर बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर म्हणजेच काय, कॉम्प्युटरचे विविध भाग आणि त्यांचे कार्य.